एका छोट्या गावात एक ब्राह्मण राहत होता. लोकांच्या घरी पूजा अर्चा करून तो स्वतःचे पोट भरीत होता. त्याच्या कामावर खुश होऊन एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला एक शेळी भेट दिली. ती शेळी खांद्यावर घेऊन तो ब्राह्मण आनंदाने घरी निघाला. ब्राह्मण घरी निघाला तेव्हा रस्त्यात 3 धूर्त चोर उभे होते. त्यांनी ब्राह्मणाला फसवायचे ठरवले. आपणच शेळी पळवायची असा त्याने विचार केला. ब्राह्मणाला लांबूनच येताना बघितल्यावर ते तिघेही रस्त्यावर ठराविक अंतरावर लपून बसले. रस्त्यात एका निर्जन स्थळी पहिला चोर एकदम ब्राह्मणासमोर येऊन उभा राहिला. तो म्हणाला, "अहो, तुम्ही कुत्र्याला कशाला खांद्यावर घेतले आहे?" ब्राह्मणाने एकदा शेळीकडे पाहिले, प्रश्न विचारणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष केले आणि तो चालतच राहिला. थोड्या वेळाने दुसरा चोर ब्राह्मणासमोर आला. त्याने विचारले, "अहो, तुम्ही गाढवाला का खांद्यावर घेतले आहे?" अशीच गोष्ट तिसऱ्या चोराची. आता मात्र ब्राह्मण घाबरला. त्याने मनाशी विचार केला, "अरे, शेळी आहे की भूत? सारखाच आकार बदलत आहे." ब्राह्मणाने शेळी रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि तो पळून गेला. 3 चोर एकत्र आले आणि त्यांनी शेळी पकडली. तिला घरी घेऊन गेले. तात्पर्य: ऐकावे जनाचे, करावे मनाचे.